नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त हेल्दी असं आपण एक डिश बनवतो आहे, ते म्हणजे रवा उत्तप्पम. उत्तप्पा, उत्तप्पम काहीही म्हणू शकता याला. त्यासाठी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही ते वाटी पाहू शकता, मस्त मोठी अशी वाटी आहे. वाटीभर रवा घेतलेला आहे. हा रवा बारीकच आहे, तरीही मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक छोटी वाटी भरून दही, किंवा चमच्या साहाय्याने तुम्ही मीडियम साईजचा चमचे असेल ना, तो 2 चमचे दही घेऊ शकता. त्याच्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे 2 वाटी, ज्या वाटीने आपण दही टाकलेलं आहे त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीरची थोडंसं असं वाटून घेतलेलं आहे ना, थोडीशी चटणी टाईप, ते टाकायचं आहे, जेणेकरून त्याला छान असा फ्लेवर येईल. मस्त असा फ्लेवर येतो आणि म्हणजे स्पायसीनेस असतो याच्यामध्ये, छान असे फ्लेवर येतात, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्येच टाकलेलं आहे. आणि हे आता मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे वाटलेलं सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे. थोडंसं कन्सिस्टन्सी तुम्हाला जर वाटत असेल पातळ आहे तर ह्याच्यामध्ये आपण तुम्ही पाणी टाकू शकता, पण मी माझी इथे कन्सिस्टन्सी बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे मी पाणी वगैरे अजून अजिबात टाकणार नाही आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. जसं आपलं इडली बॅटर असतं ना, त्याप्रमाणेच थोडंसं फ्लफी असं पाहिजे बॅटर आपल्याला. आणि मी इथे कोणताही इनो, सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहे. बिना सोड्याचं आपण हे बनवणार आहोत आणि भरपूर अशा वेजीस वापरणार आहोत. त्यासाठी आता रव्याचं मिश्रण जे आहे आपण बॅटर ते बाजूला ठेवायचं आहे थोडंसं, जेणेकरून ते रवा थोडंसं फुलेल त्यासाठी. त्यानंतर चॉपरमध्ये घेतलेलं आहे मी, चॉपरमध्ये भाज्या आता चॉप करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बीटरूट घेतलेला आहे, त्यानंतर कॅप्सिकम म्हणजे सिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, एकदम छोटे छोट्या साईजचे असतात ना तसे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे एक छोट्या साईजचा. मस्त गाजर आणि बीटरूट सोलून घ्यायचं आहे, ते छोटे म्हणजे एक मीडियम साईजचे काप करून घ्यायचे आणि छान अशा याच्यामध्ये चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताने मस्त फाईनली चॉप करू शकता, पण कसं आहे ना, चॉपरमध्ये एकदम मस्त फाईनली चॉप होतं त्याच्यामुळे, आणि इझिली होतं, पटकन होतं, त्यामुळे मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे. बघा, भाज्या सगळ्या आपल्या मस्त असं चॉपरमध्ये चॉप करून झालेल्या आहेत. ज्या पॅनमध्ये आपल्याला मस्त असं उत्तप्पा तयार करायचा आहे तो पॅन गरम करायला ठेवायचा, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता एवढ्या बॅटरपासून ना मस्त 2च बनवणार आहे, कारण का मुलांना टिफिनला वगैरे देण्यासाठी बस होतात एवढेसे. आणि कधीही आपण बनवू शकतो, नाश्त्यासाठी बनवा किंवा टिफिनसाठी बनवा. आणि जरी 2 बनवले असेल तरी 3-4 माणसांसाठी इनफ आहे, कारण का एक तर थोडेसे जाड होणार व्यवस्थित, जसं आपलं पिझ्झा बेस वगैरे कसं असतो त्या हिशोबाने थोडंसं जाड होणार व्यवस्थित. त्याचबरोबर वेजीस भरपूर आहेत, त्याच्यामुळे पोटभरीचा होतो नाश्ता आपल्याला. आणि थोडंसं पसरवायचं आहे. मी चमच्या साहाय्याने कुठेही बघितलात ना, ते पसरवलं नाही, फक्त थोडंसं पॅन हलवून घेतलेलं आहे आणि त्या हिशोबानेच पसरवून घेतलेलं आहे. आणि ह्यातल्या निम्म्या भाज्या आता ज्या घेतलेल्या आहेत ना, मी डिशमध्ये काढून घेतलेल्या होत्या भाज्या सगळ्या चॉप केलेल्या, त्या आता सगळ्या व्यवस्थित यातल्या निम्म्या भाज्या आपण ह्याच्यावर पसरवून घेणार आहोत. थोडंसं बॅटरवर थोडंसं पसरवलं ना की ते इझिली आतमध्ये दाबल्या जातील थोड्याशा, म्हणजे बॅटरमध्येच आतमध्ये बरोबर राहतात त्या, कुठेही बाहेर वगैरे मग जास्त निघणार नाहीत. आणि अशा भाज्या व्यवस्थित पसरवून घेतलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरलेली, आपण बॅटरमध्ये थोडंसं मिक्सरमध्ये जे टाकलेलं ना मिरची वगैरे त्याची पेस्ट, त्याच्यामध्ये कोथिंबीर होती, पण वरतून दिसायला पण छान दिसते, त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि झाकून ठेवायचं आहे. एकदम लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे 2 ते 3 मिनटं. एक साईड थोडीशी बघा कुक व्हायला लागलेली आहे आणि इझिली पॅन सोडते. आणि आता इथे पलटून घेते आहे. थोडंसं मोठं असल्यामुळे हे होतं, म्हणजे पलटायला थोडासा त्रास होतो, पण पलटला जातो इझिली, कुठेही तुटला वगैरे नाही अजिबात. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे 1 ते 2 मिनटं आणि छान असं कुक करून घ्यायचं आहे. भाज्या इथे थोड्याशा कुठेतरी आपल्या लागतात, नाही असं नाही, थोडंसं बघा वरची कोथिंबीर सगळी लागून गेलेली होती, पण वरतून आपल्याला लागलं असतं वरतून पुन्हा टाकू शकतो आपण, असं काही नाही. पण बाकीच्या भाज्या आतमध्ये व्यवस्थित दाबल्या गेलेल्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये जो बेस आपण बनवलेला आहे ना उत्तप्प्याचा, रवा उत्तप्पाचा, त्याच्यामध्ये व्यवस्थित भाज्या छान अशा झालेल्या आहेत आणि कुकही होतात अशा पद्धतीने दोन्ही साईडने केल्यावर. त्यानंतर तो काढून घ्यायचा आहे. दुसरावाला बनवणार आहे मुलांच्या आवडीचाच, म्हणजे चीजवाला बनवणार आहोत आपण. आणि आता बाकीचं बॅटर जे आपण आहे ते आता पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे पुन्हा, आणि छान तेल पसरवून घेतल्यानंतर जे बाकीचं बॅटर आहे तो पूर्ण व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे.
आणि ह्याच्यामध्ये मी चीज जर वापरते ना, पण थोडंसं पनीरही वापरणार आहे. म्हणजे मस्त असं भरपूर अशी भाज्या आहेत, त्याच्यामुळे मी बोलली तुम्हाला अगदी 2 जरी बनवलात ना तरी अर्धा खाऊन एका माणसाचं पोट, आपल्यासारख्या मोठ्या माणसांचंही एका माणसाचं पोट भरू शकतं अर्धा खाऊन. त्यामुळे भरपूर अशा भाज्यांनी भरलेला हा छान असा रवा उत्तप्पा तयार होतो इथे. आणि इतका इझी आहे, टेस्टी लागतो, झटपटही होतो, जास्त वेळही लागत नाही बनवायला. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्याच्यामध्येही थोडंसं बॅटर टाकून झाल्याच्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित टाकून घेते आहे आणि छान पसरवून घेते आहे, जेणेकरून भाज्या व्यवस्थित आतमध्येपर्यंत जातील त्या भाज्या. आता ह्याला मी पलटणार नाही आहे, कारण का ह्याला आपण वरतून चीज टाकलं, मग तो चीज जर पलटला तर पूर्ण सगळं पॅनला चिकटूनच जाणार, काय राहणारच नाही. त्यामुळे ह्याला थोडंसं लो फ्लेमवर म्हणा किंवा लो टू मिडियम फ्लेमवरनं छान असं कुक होऊ द्यायचं. चीज मेल्टही व्हायला पाहिजे, प्लस आपल्याला कुठेही कच्चा राहता कामा नये त्यासाठी. आता हे सगळ्या भाज्या टाकून झाल्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली व्यवस्थित. त्यानंतर पनीर अशा पद्धतीने मी कुस्करून घेते बघा, हातानेच कुस्करून टाकते, किसून वगैरे टाकत नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर किसून वगैरे टाकू शकता किंवा क्यूब करून टाकू शकता, छोटे छोटे एकदम मिनी क्यूब्स असतात ना तसे टाकलात तरीही चालेल. आणि मी इथे किसून किंवा क्यूब वगैरे न टाकता हातानेच कुस्करून टाकलेले आहे. त्यानंतर एक चीज क्यूब घेतलेला आहे आणि तो चीज क्यूब पूर्ण किसून याच्यावर आपण टाकणार आहोत व्यवस्थित साईडपर्यंत. गॅस चालूच आहे, ते हळू लो फ्लेम ठेवलेली आहे गॅसची, त्यामुळे ते लो फ्लेमवर थोडंसं कुक होतच आहे. आणि आता व्यवस्थित चीज वगैरे सगळं किसून झालं की पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनटं आपण लो फ्लेमवर व्यवस्थित कुक होऊ द्यायचं, कारण का कुठेही रव्याचं आहे, कुठेही कच्चा राहता कामा नये त्यासाठी. आणि चीजही व्यवस्थित वाफेवर मग छान अशी मेल्ट होऊन जातो. आता हे सगळं व्यवस्थित चीज किसून झालेलं आहे. किसणी जी आहे, किसणीचं आपण सगळं चीज याच्यावर व्यवस्थित हे करायचं आणि पसरवायचं आहे व्यवस्थित. कुठे कुठे एकाच ठिकाणी होतं ना, त्याच्यामुळे सगळ्या साईडला लागलं पाहिजे, त्यासाठी थोडंसं पसरवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. छान असं 5-1 मिनटामध्ये होऊन जातं, जास्त वेळही लागत नाही, कारण का पॅन गरम होता आणि पॅन गरम असतानाच आपण हे सगळ्या गोष्टी टाकत होतो, तोपर्यंत तो खालचा बेस तयार होतच होता, मस्त असं कुक होत राहिला तो, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर बघा झाकण उघडल्यानंतर काय मस्त असं दिसतोय ना, चीज मेल्ट झाल्यानंतर. वरतून थोडीशी छान असं दिसावं म्हणून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि यालाही आपण आता काढून घेऊया. हा चीजवाला रवा उत्तप्पा आणि एक दुसरा आहे जो साधावाला आपला रवा उत्तप्पा, पण भरपूर अशा भाज्यांनी भरलेला हा रवा उत्तप्पा. कसा वाटला मग तुम्हाला? बघा याचे फायनल लुक दोन्हीचे खूप सुंदर आलेले आहेत, खायलाही खूप टेस्टी आहेत आणि मिरची वगैरे टाकलेल्या असल्यामुळे ना फ्लेवरही त्याचा येतो. त्यामुळे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब.